बलिवैश्व. व्यक्तिमत्व निर्मितीची समस्या. सुसंस्कृत लोक सर्वांनाच हवे असतात, पण ते आणायचे कुठून? याकरिता पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींनी व्यक्ती निर्माण आणि कुटुंब निर्माणावर भर दिला. प्रत्येक कुटुंबामध्ये जिव्हाळा, सहनशीलता, ताळमेळ आणि उल्हासपूर्ण वातावरण असल्यास त्यातील कुटुंबियांचे भविष्य उज्ज्वल असते. कुटुंबात असे वातावरण तयार करण्याकरिता परमपूज्य गुरुदेवांनी 5 सूत्रे सांगितली आहेत. 1. पूजा, स्थळातील देवाला नमन वंदन करणे. 2. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून सामूहिक प्रार्थना करणे. 3. कौटुंबिक सत्संग करणे. 4. नित्य वडील मंडळीस प्रणाम करणे. 5. बलिवैश्वदेव प्रक्रियेचे पालन करणे. यांचे स्वरूप आणि उद्देश पुढील प्रमाणे आहेत. 1. नमन वंदन. घरातील पूजेच्या ठिकाणी गायत्री मंत्र किंवा गायत्री मंत्रासहित गायत्री मातेचे चित्र ठेवावे. तेथे बसून शक्य तेवढा गायत्री जप करावा. सोबतच आपल्या इष्टदेवतेचे ध्यान व जपसुद्धा करावा. मनात भावना करावी की हे परमेश्वरा, आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे, उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखव. कुटुंबातील सर्व लोकांनी जेवण्यापूर्वी किंवा बाहेर जाण्यापूर्वी देवाला नमस्कार करून सर्वांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी प्रार्थना करावी. 2. सामूहिक प्रार्थना. परमपूज्य गुरुदेवांनी म्हटले आहे की जे लोक एकत्र बसून सामूहिक प्रार्थना करतात त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि सहकार्याची भावना निर्माण होते. ते स्नेहाने एकत्रित राहतात. शक्य असल्यास दररोज संध्याकाळी किंवा आठवड्यातून एकदा तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून प्रार्थना, आरती आणि एखादे भजन म्हणावे. शेवटी लहान्यांनी मोठ्यांना नमस्कार करावा व मोठ्यांनी लहान्यांना आशीर्वाद द्यावा. 3. कौटुंबिक सत्संग. आजकाल TV आणि सिनेमाचा लहान मुलांवर दुष्परिणाम होत आहे. त्यापासून बचावाकरिता दररोज किंवा आठवड्यातून एकदा एकत्र बसून सत्संग करावा. उदाहरणांसहित चांगल्या कथा पाळीपाळीने सांगाव्यात. 4. नित्यप्रणाम. सकाळी झोपून उठल्यावर किंवा पूजेनंतर मोठ्यांना नमस्कार करावा. 5. बलिवैश्वदेव प्रक्रिया. हा अत्यंत सोपा यज्ञ होय. घरी शिजवलेल्या अन्नाचा लहानसा अंश यज्ञदेवाला देऊन नंतरच सर्वांनी जेवण करावे. बलिवैश्वदेव या 3 शब्दांचा अर्थ असा आहे. बली म्हणजे उपहार, भेट किंवा अनुदान. वैश्व म्हणजे सर्वांसाठी आणि देव म्हणजे दिव्य प्रयोजनांकरिता. परमपूज्य गुरुदेवांनी म्हटले आहे की गायत्री जपासारखेच बलिवैश्व अग्निहोत्र सुद्धा धर्मकृत्य आहे. जप व बलिवैश्व झाल्यावरच जेवण करावे. बलिवैश्व यज्ञ पुढील प्रमाणे करावा. शिजवलेल्या अन्नामधून मीठ, तिखट व मसाले टाकलेले पदार्थ वगळून इतर पदार्थांचा थोडासा भाग एका स्वच्छ ताटलीमध्ये काढून त्यात थोडेसे तूप, साखर किंवा गूळ किंवा थोडीशी हवन सामग्री मिसळावी. या सर्वांच्या चण्या एवढ्या आकाराच्या 5 गोळ्या बनवाव्या. चूल किंवा शेगडीतून थोडेसे निखारे एका मातीच्या किंवा धातूच्या लहान पात्रांमध्ये ठेवावे आणि पुढील क्रमानुसार 5 आहुत्या भावनापूर्वक द्याव्या. प्रत्येक आहुतीपूर्वी गायत्री मंत्र म्हणावा. स्वाहा म्हणून 1 आहुती टाकावी आणि
इदं ब्रह्मणे इदं न मम असे म्हणावे. अशाच प्रकारे दुसरी आहुती टाकून इदं देवेभ्यः इदं न मम असे म्हणावे. तिसऱ्या आहुतीनंतर इदं ऋषीभ्यः इदं न मम असे म्हणावे. चौथ्या आहुतीनंतर इदं नरेभ्यः इदं न मम असे म्हणावे. आणि पाचव्या आहुतीनंतर इदं भूतेभ्यः इदं न मम असे म्हणावे. पाचही आहुत्या संपल्यावर अग्नीच्या सभोवताल पाणी फिरवून हवनपात्र बाजूला ठेवावे. आहुत्या भस्म झाल्यावर आणि अग्नी विझल्यानंतर पात्रातील राख तुळशीच्या कुंडीत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकावी. स्टोव्ह किंवा गॅसवर सुद्धा शिजवलेल्या अन्नाची आहुती टाकता येऊ शकते. लोखंडाच्या मजबूत जाळीची चाळणी फ्लेमवर धरून त्यामध्ये आहुती टाकली जाऊ शकते. कमी खोलगट अशा धातूच्या पात्रांमध्ये किंवा धातूच्या खोलगट चमच्यामध्ये सुद्धा आहुती दिली जाऊ शकते. शांतिकुंजमध्ये या कार्याकरिता तांब्याचे एक पात्र तयार करण्यात आलेले आहे. ते सुद्धा मागविले जाऊ शकते. पंचमहायज्ञ. बलिवैश्वाच्या 5 आहुतींना पंचमहायज्ञ असे म्हटले जाते. हे 5 यज्ञ असे आहेत. 1. ब्रह्मयज्ञ, 2. देवयज्ञ, 3. ऋषीयज्ञ, 4. नरयज्ञ, 5. भूतयज्ञ. ज्या देवतेच्या नावाने आपण आहुती देतो ती त्या देवतेला मिळते व देवता आहुती देणाऱ्याला सुख शांतीचे वरदान देतात. सर्वसाधारणपणे देवता म्हणजे कुणीतरी अदृश्य देव किंवा देवी आहे असा गैरसमज लोकांच्या मनात असतो. वास्तविक देवता म्हणजे भावशक्तींची चैतन्य तरंगे असतात. त्या या जगातील प्राण्यांच्या अंतःकरणात आणि संपूर्ण ब्रह्मांडात व्याप्त असतात. सर्वसामान्यपणे त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांना सक्रिय व प्रखर बनविण्यासाठी निरनिराळे जप, तप, पूजा, पाठ, यज्ञ, अनुष्ठान केले जातात. वरील पंचमहायज्ञात ज्या 5 देवतांचा उल्लेख आहे त्यांना आहुती रूपाने आपण भोजन करवित आहोत असा गैरसमज करून घेऊ नये. आपण देत असलेल्या आहुतींच्या मागे पुढील उद्देश असायला पाहिजेत. 1. ब्रह्मयज्ञ म्हणजे ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञानाची प्रेरणा, जीवात्मा व परमात्म्याच्या दरम्यान आदानप्रदानाची प्रक्रिया. 2. देवयज्ञ म्हणजे स्वतःमध्ये देवतांसारखे गुण, कर्म, स्वभाव धारण करणे, स्वतःला पवित्र आणि उदार बनविणे. 3. ऋषीयज्ञ म्हणजे ऋषींच्यासारखे आदर्श चारित्र्य आत्मसात करणे, मागासलेल्यांचा उद्धार करणे. 4. नरयज्ञ म्हणजे मानवी गौरवाचे संरक्षण, नराचा नारायण बनणे. 5. भूतयज्ञ सर्व वृक्ष, वनस्पती आणि प्राण्यांबाबत आत्मीयता आणि सद्भावना बाळगणे. बलिवैश्वाची प्रक्रिया महिलांसाठी अतिशय सुलभ आहे. बलिवैश्वाचे पुण्य त्यांना स्वतःला व संपूर्ण कुटुंबाला मिळते. यासोबत अंगणामध्ये किंवा कुंडीमध्ये तुळस अवश्य लावावी. सूर्य अर्घ्यदानाचे पाणी तुळशीला द्यावे. अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर 2008 पृष्ठसंख्या 40. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.